चला तर आपण आता या व्हिडिओमध्ये कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्याचे आणखीन काही वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहून घेऊया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला अवचेतन मन जे आहे याचे काही वैशिष्ट्य आहेत मी तुम्हाला इथे सांगेन. चला आपण बघूया वन बाय वन हे आपल्या अर्धजागृत मनाचे सबकॉन्शियस माइंडचे आणखीन काही वैशिष्ट्य आहेत. मी जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 90% शक्ती ही सबकॉन्शियस माइंडकडे असते. जशी आपल्या कॉन्शियस माइंडकडे फक्त 10% ताकद असते, शक्ती असते, पण 90% ही शक्ती सगळ्या आपल्या सबकॉन्शियस माइंडकडे असते. त्याच पद्धतीने आपले हे जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे जे अवचेतन मन आहे, हे 24 तास कार्य करत असते. मी तुम्हाला उदाहरण देतो. झोपेत सुद्धा एखादा जरी डास जरी आपल्याला चावला तर आपण पटकन हाताने त्याला मारायचा प्रयत्न करतो. हे का? कारण आपलं अर्धजागृत मन हे 24 तास काम करत असतं. समजते ना तुम्हाला? तर 90% जी शक्ती आहे, 100%तली 90% शक्ती ही सबकॉन्शियस माइंडकडे आहे. त्याच पद्धतीनं आपलं सबकॉन्शियस माइंड हे 24 तास काम करत असते. कॉन्शियस माइंड ज्यावेळी तुम्ही जागृत अवस्थेत असता त्याच वेळी काम करतं, तर सबकॉन्शियस माइंड हे 24 तास काम करत असतं. कर्मचारी आहे. शक्ती मात्र 90% आहे त्याच्याकडं, सगळ्यात जास्त शक्ती आहे. पण त्या राजाकडे जेवढी शक्ती नाही तेवढी शक्ती मात्र ह्या सबकॉन्शियस माइंडकडे आहे. ते कर्मचारी म्हणून काम करतं. तुमच्या कॉन्शियस माइंडनं फक्त आदेश द्यायचं काम आहे. सबकॉन्शियस माइंड ते आदेश घेतं आणि कामाला लागतं. ते कर्मचारी आहे. ताकद जास्त पण कर्मचारीची भूमिका आहे. त्याला नाही हे समजत नाही, एकदा सांगितलं ते करायला चालू करतं. निगेटिव्ह विचार ते माझं तसं निगेटिव्हच आहे, ते विचारच करायला चालू करतं, त्याच्यावर कामच करायला चालू करतं ते. त्यामुळे तुम्ही ठरवा कोणते विचार आणायचे मनामध्ये. तर कर्मचारीची भूमिका हे सबकॉन्शियस माइंड करत असतं. नियोजन शक्ती, एखादा प्रश्न टाकला की त्याचं उत्तर शोधणे, तसंच एखादं काम सोपवलं तर ते नियोजन करून पूर्ण करणे हे सबकॉन्शियस मनाचं कार्य आहे. सर्जनशील, क्रिएटिव्हिटी, आजपर्यंत या पृथ्वीवरती जेवढे क्रिएटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्या सबकॉन्शियस माइंड मधूनच आलेले प्रोग्राम्स आहेत किंवा हे जे कार्य आहेत. पिकासो असतील, अल्बर्ट आइन्स्टाईन असतील किंवा मोठमोठे शोधकर्ते असतील, त्यांचं एक महत्वाचं आणखीन एक टेक्निक होतं. ती लोक काय करायचे, प्रत्येक दिवशी पॉवर आवर म्हणजे प्रत्येक दिवशी 1 तास एकांतात बसायचे. त्यांना जे हवंय ते कॉन्शियस मनातून विचार काढायचे, प्रश्न विचारायचे आपल्या सबकॉन्शियस माइंडला, निवांत बसायचे आणि त्यांचं सबकॉन्शियस माइंड त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, त्यांना त्याचा शोधही त्यांच्या समोर यायचा. आणि या पद्धतीला त्यांनी पॉवर आवर म्हणून संबोधले गेले आहे. म्हणजे 1 तासांची शक्ती. तुम्ही किती तास वेळ रोज दैनंदिन तुम्ही प्रत्येक दिवशी किती तास एकांतात तुम्ही स्वतःचा वेळ घालवता आणि विचार करता, चांगले विचार करता, असं घडतं का कधी? नसेल तर निदान आज बसून तर ह्या टेक्निकचा वापर करून पॉवर आवरचा टेक्निक, पॉवर आवर राहून दे तर निदान 30 मिनिट्स यू कॅन स्पेंड अलोन विथ युअर सेल्फ एव्हरी डे. 5 मिनिट असतील, 10 मिनिट असतील, 15 मिनिट असतील, स्वतः एकांतात स्वतः एकटे बसा आणि तुमच्या लाईफच्या प्रॉब्लेम्सवरती काय सोल्युशन आहे, लाईफमध्ये तुम्हाला काय बनायचं आहे त्याच्याबद्दल विचार करा. कारण सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. स्थान, वेळ, मर्यादा नाही. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आज इथं आहे, उद्या तिथं आहे. इथं अमेरिकेत आहे, भारतात जातं, फ्रान्समध्ये जातं, ऑस्ट्रेलियात जातं, श्रीलंकेत जातं, पाकिस्तानमध्ये जातं. वर्गात बसल्यानंतर काही लोक कुठे जातात हे तुम्हालाही माहित आहे. त्यामुळे स्थान, वेळ, मर्यादा ह्या मनाला नाहीत. प्रशिक्षण आवश्यकता नाही. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. प्रशिक्षणाची अवस्था तुमच्या कॉन्शियस मनाला असते. कसं विचार करावं, काय विचार करावं, हा विचार करावे की नाही करावे, हे काम तुमच्या प्रशिक्षण तुमच्या कॉन्शियस मनाचं काम आहे. तुमच्या कॉन्शियस मनाला तुम्ही प्रशिक्षित करू शकता, पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रशिक्षण करायची गरज नाही. विचार करू शकत नाही. थिंकिंग वर्क इज ऑफ युअर कॉन्शियस माइंड. तुमचं सबकॉन्शियस माइंड हे विचार करू शकत नाही. विचार करणं काम हे तुमच्या कॉन्शियस मनाचं आहे. म्हणूनच पहिला कॉन्शियस माइंडला ट्रेन केलं पाहिजे की कोणता विचार केला पाहिजे आणि कोणता विचार नाही केला पाहिजे. याचं ट्रेनिंग कॉन्शियस मनाला आपण दिलं पाहिजे. ह्या संकल्पना सगळ्या समजल्यानंतर तुम्ही ते ट्रेनिंग चालू केले असणार. माझ्या मागच्या व्हिडिओचा जो फरक आहे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, हा समजल्यानंतरच तुमचं ते कॉन्शियस माइंड चांगल्या पद्धतीनं काम करायला चालूच करतं. त्याचबरोबर ध्येय घडवून आणणे,
कॉन्शियस मनाचं काम आहे गोल सेट करणे, ध्येय सेट करणे. पण ते पूर्ण करण्याचं काम सगळं कुणाचं आहे? तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं आहे. ही पॉवर मित्रांनो समजून घ्या. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या ब्रेनला, आपल्या मनाला, सबकॉन्शियस माइंडला रिपिटेशनची लँग्वेज समजते. एखादा गोल सेट केला आणि तो सातत्याने तो रिपीटेड लँग्वेजमध्ये त्याला तुम्ही कम्युनिकेट केला तर तो गोल 100% पूर्ण होतो. कारण वेगवेगळ्या सिस्टम्स तो गोल पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतात. तुमचं काम आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करणे आणि ध्येय सेट करणे हे कॉन्शियस मनाचं काम आहे. तसं सबकॉन्शियस मनाचं काय काम आहे? तर ध्येय घडवून आणणे. त्याचबरोबर स्क्रीनिंग नाही. एखादी गोष्ट असेल तर ती स्क्रीनिंग करत बसत नाहीये. चला कॉन्शियस मनानं सांगितलेलं आहे की बिझनेस चालू करायचा आहे आणि हा बिझनेस चालू करायचा आहे. ते स्क्रीनिंग करत बसत नाही. चला डायरेक्ट कामाला लागते काम ते. हे तुमच्या सबकॉन्शियस मनाचं काम आहे. अमर्यादित क्षमता आहे. सबकॉन्शियस तुम्ही यू मस्ट हार्नेस द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड माय डिअर फ्रेंड्स. या सबकॉन्शियस माइंडकडे खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. याचा वापर आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि आपण करू शकतो. मी केलेला आहे, मला याचा फायदा मिळालेला आहे. या सबकॉन्शियस माइंडला कसं प्रोग्रॅमिंग करायचं, ह्याचं नवीन पॅटर्न्स कसे डेव्हलप करायचं हे कॉन्शियस मनाकडे आहे. पण एकदा कामाला लावणे या राजाकडं, या कॉन्शियस माइंडच्या हातात आहे सगळं. या सबकॉन्शियस माइंडला कसं कामाला लावून काम करून घ्यायचं. त्यामुळं अमर्यादित क्षमता आहे, अमर्यादित क्षमता आहे. तर हे सगळे वैशिष्ट्य तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे आहेत. अवचेतन मनाचे कार्य म्हणजे 90% शक्ती आहे ही सबकॉन्शियस माइंडकडे आहे. 24 तास कार्यरत असतं. एक कर्मचारी म्हणून काम करतं. नियोजनाची शक्ती आहे त्याच्याकडं. क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता आहे त्याच्याकडं. स्थान वेळ मर्यादा नाहीत. प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. विचार करू शकत नाही. ध्येय घडवून आणणे, स्क्रीनिंग नाही आणि अमर्यादित क्षमता असलेले हे तुमचं अर्धजागृत मन, अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. एवढ्या ह्या सगळ्या पॉवर्स, हे वैशिष्ट्य तुमच्या सबकॉन्शियस मनाचे आहेत. चला आता आपण त्याचबरोबर आपण चेतन म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड आहे त्याचे पॉवर्स काय आहेत ते आपण पाहूया. नीट बघा. जसं इकडे 90% शक्ती आहे, 90% शक्ती ही सबकॉन्शियस मनाकडे आहे, तर इकडं कॉन्शियस मनाला फक्त 10% शक्ती आहे. विचार करणे काम हे तुमचं कॉन्शियस मनाचं आहे, पण 10% शक्ती आहे. हे गेट कीपर आहे. त्याचबरोबर जागरूक स्थितीत कार्य करतं. मी इकडे काय सांगितलं तुम्हाला, हे 24 तास कार्य करतं तुमचं सबकॉन्शियस माइंड. पण तुमचं कॉन्शियस माइंड हे तुम्ही ज्यावेळी जागृत अवस्थेत असता त्याच वेळी हे कार्य करत असतं. मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. इकडे कर्मचारी आहे. ताकद 90% आहे. सगळ्यात जास्त ताकद आहे सबकॉन्शियस माइंडला, पण कर्मचारी म्हणून काम करतं. इकडे 10% ताकद आहे, पण मालकाची भूमिका हे तुमचं कॉन्शियस, हे चेतन मन करतं. त्यामुळे विचार काय करायचा, कसा करायचा हे ठरवणे हे 90% आणि कामाला सबकॉन्शियस माइंडला लावणे हे काम मालक म्हणून, एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून हे कॉन्शियस माइंडचे काम आहे. त्याचबरोबर कार्यवाही शक्ती, आदेश देणे, कारवाई करणे कॉन्शियस मनाचं काम आहे. विश्लेषण, ॲनालिसिस, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, विश्लेषणाचं काम हे कॉन्शियस माइंडचं आहे. तसंच विश्लेषण करणं हे चेतन मनाचं काम आहे. स्थान, वेळ, मर्यादा आहे. विचारणा, जागृत अवस्थेतच आपण विचार करत असतो, पण ज्यावेळी आपण झोपी असतो त्यावेळी आपलं सबकॉन्शियस माइंड विचारत असतं, कुठेही जात असतं. तसं जागृत मनाचं नाही, चेतन मनाचं काम तसं नाही. त्याला मर्यादा आहेत. प्रशिक्षित केलं जाऊ शकतं. विचार कसा करावा, कोणता करावा, का करावा, कधी करावा, याचं जे ट्रेनिंग आहे हे कॉन्शियस माइंडला आपण देऊ शकतो. वेगवेगळे टेक्निक्स आहेत, टूल्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, त्या वापरून आपण कॉन्शियस माइंडला ट्रेन करू शकतो. मी ते पुढे घेणार आहे. त्याच पद्धतीनं कारवाई करण्यापूर्वी विचार. एखाद्या गोष्टी ठरवताना, निर्णय घेताना किंवा एखाद्या गोष्टीवरती कारवाई करताना त्याच्यापूर्वी विचार करण्याचं, लॉजिक करण्याचं जे काम आहे हे कॉन्शियस माइंडचं आहे, चेतन मनाचं काम आहे. विनोद समजू शकतो. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला विनोद काय आहे हे कळतच नाही कधी. एखादा विनोद आपण ज्यावेळी ऐकतो, तो विनोद काय आहे तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला समजत नाहीये, पण कॉन्शियस माइंडला तो विनोद काय आहे हे तुमच्या कॉन्शियस माइंडलाच समजतं. ध्येय, गोल सेटिंग, मी जसं सांगितलं इकडं, ध्येय घडवून आणणे हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे.
पण तुमच्या कॉन्शियस माइंडचं काम काय, तर गोल सेट करणे. गोल सेटिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो. गोल आपण ज्यावेळी सेट करतो त्यावेळी आपण अर्धजागृत मनाला इन्स्ट्रक्शन्स देतो, त्याला कामाला लावतो की नाही मला ही गोष्ट हवी आहे आणि ते मला तू आणून द्यायची आहेस. गोल सेट झाला की आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही. आपल्याला एक पाथ मिळतो, आपल्याला एक डायरेक्शन्स मिळतात आणि आपण त्याच डायरेक्शननं काम करतो. आपण डिस्ट्रॅक्ट होत नाहीये. त्यामुळे गोल सेट करायचं काम हे कॉन्शियस माइंडचं आहे, पण गोल घडवून आणण्याचं काम हे सबकॉन्शियस माइंडचं आहे, तुमच्या अवचेतन मनाचं आहे. स्क्रीनिंग, चेतन मन हे स्क्रीनिंग करतं गोष्टी, पण अवचेतन मन हे तुमचं स्क्रीनिंग करत नाही. आणि मर्यादित क्षमता, जशी अमर्यादित क्षमता आहे अवचेतन मनाकडे, सबकॉन्शियस माइंडकडे, तुमच्या अर्धजागृत मनाकडे जी क्षमता आहे, भरपूर क्षमता आहे, अमर्यादित क्षमता आहे, पण तुमच्या कॉन्शियस माइंडकडे मात्र मर्यादित क्षमता आहेत. या व्हिडिओमधून मित्रांनो मला तुम्हाला एवढंच ट्रेन करायचं आहे की तुमच्या कॉन्शियस मनाची जी शक्ती आहे ती समजून घेऊन त्याला परत रिट्रेन करून तुमच्या अर्धजागृत मनाला कामाला लावणे आणि तुमचे जे ध्येय आहेत ते घडवून आणणे, ते प्राप्त करणे, यश मिळवणे. कारण अमर्यादित क्षमता असणार हे अर्धजागृत मन आहे, हे सबकॉन्शियस माइंड आहे. त्याच्याकडे सगळ्या पॉवर्स आहेत. ह्या पॉवरचा उपयोग करून तुम्ही तुमच्या लाईफचे टार्गेट्स, गोल, ध्येय आणि सर्व यश तुम्ही प्राप्त करू शकता. त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला ह्या दोन्ही मनाचे वैशिष्ट्य समजून घेऊन तुमच्या अर्धजागृत मनाला कामाला लावणे हाच माझा हेतू होता. आज बसून तुम्ही तुमच्या कॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला हवे असणारेच विचार आले पाहिजेत आणि रिपीटेडली तेच विचार करा, कारण तेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग होतं, एक पॅटर्न फॉर्म होतो, एक हॅबिट फॉर्म होतं आणि तेच हॅबिट तुमची कार्य करतं, कृती घेतं आणि त्याच पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला लाईफमध्ये मिळतात. त्यामुळे ह्या कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे चॅप्टर 5 मधला हा दुसरा व्हिडिओ इथंच समाप्त होतो. आपण परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू.